श्री भावार्थ रामायण अरण्यकांड अध्याय 5. अगस्ती ऋषी व श्रीराम यांची भेट. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. नाथ महाराज पुढे जाऊन सांगतात की श्रीराम अगस्तीचे लहान भाऊ महामतीला म्हणतात की तुमच्या थोरल्या भावाच्या आश्रमाकडे जायचे आहे, त्या मार्गाची माहिती आम्हाला सांगा. म्हटल्यानंतर ऋषीवर्य म्हणतात की हे रामा, आत्ताच तुम्हाला मार्ग सांगतो, ऐक. म्हणून मार्ग सांगतात. त्यावेळेस महामती ऋषीवर्य यांना वंदन करून राम, लक्ष्मण आणि सीता निघतात. त्यावेळेस महामती म्हणतात की हे रामा, तुझी कथा रात्रंदिवस सांगतात आणि सर्व देव लोक ऐकतात. एवढी भक्ती माझ्या भावाने केली आहे. आणि वाटेत जात असताना ब्रह्मस्थान व त्यापुढे शिवस्थान, इंद्रस्थान, अग्निस्थान, भृगुस्थान, यमस्थान आणि धर्मस्थान आणि नित्यस्थान असे लोक राहतात. आणि अगस्तीने सांगितलेली कथा ऐकतात. असे सांगितल्यानंतर श्रीरामांना आनंद झाला आणि ताबडतोब सर्वजण निघतात. इकडे अगस्ती ऋषी मनाच्या ठिकाणी विचार करतात की या ब्रह्मांडाचा मालक श्रीराम माझ्या आश्रमात येत आहे. म्हणून सर्व ऋषी मुनींना बोलावून घेऊन श्रीरामाच्या समोर जात आहेत. त्यावेळी श्रीरामांना आलिंगन दिले आणि श्रीराम व लक्ष्मण सीता त्यांचे चरण वंदन करून हात जोडून उभे टाकले. त्यावेळी सर्वांना आनंद होऊन आश्रमाकडे घेऊन येऊ लागले. अगस्तीने श्रीरामाची पाद्य पूजा केली. त्यावेळी श्रीराम म्हणतात की हे स्वामी, मी तुमच्या सेवकाचाही दास आहे आणि तुम्ही माझी सेवा करत आहात. त्यावेळेस अगस्ती ऋषी म्हणतात हे राम, तुम्ही वेदशास्त्राहूनही पुढे आहात. तुम्ही साक्षात परब्रह्म आहात आणि तुमच्या आज्ञेशिवाय चंद्र सूर्य चालत नाही. काळ तुमच्या वंदित आहे. तुम्ही केवळ आत्माराम आहात आणि तुम्ही माता पिता गुरु देवता यांच्याहूनही तुम्ही पूजनीय आहात. आणि ब्रह्म विष्णू महेशासही तुम्हाला वंदन करतात. असा राम माझ्या आश्रमात आला. माझे भाग्य आहे म्हणून मी पूजा करत आहे आणि माझी पूजा तुम्ही स्वीकार करा. त्यावेळेस अगस्तीने फुले फळे व मधुपर्क आणून श्रीरामाचे पूजन केले. व त्यावेळेस अगस्ती म्हणतात हे श्रीरामा, तुम्हाला अक्षय भाता व दिव्य चाप व सूर्यापेक्षाही दैदिप्यमान चिलखत देत आहे. आणि अशा प्रकारे सर्व सामग्री देऊन श्रीरामांची पूजा केली. आणि म्हणतात हे रामा, रावणाला मारत असताना शेवटी इंद्राचा रथ त्याचा सारथी मालती घेऊन येईल असा आशीर्वाद देतात. त्यावेळी सर्वांना आनंद झाला. आणि ऋषी म्हणतात की रामा, मी दिलेल्या शस्त्रास्त्राने राक्षसांचा नायनाट करा आणि रामराजाची गुढी उभा करा. असं बोलत असताना लोपमुद्रा सुद्धा पुढे येऊन सीतेचे पूजन करून आलिंगन दिले. आणि सीतेला म्हणते की हे सीते, तू लहान असून श्रीरामांच्या पावलावर पाऊल ठेवून तू आली आहेस. तू महान पतिव्रता आहेस. त्यावेळी श्रीराम अगस्तीस म्हणतात हे ऋषीवर्या, या अरण्यास दंडकारण्य का म्हणतात, मला याची माहिती सांगा. म्हटल्यानंतर ऋषीवर्य सांगतात की हे रामा, पूर्वी दंडक नावाचा महान राजा होऊन गेला. त्याला गर्व होते आणि त्यात एके दिवशी शिकार करण्यासाठी वनात आला आणि भृगुवंशीचे ऋषींचा अपमान केला. आणि ऋषींनी शाप दिला की तू व तुझे राज्य भस्म होईल.
असे म्हटल्यानंतर राज्य व राजा भस्म झाले आणि दक्षिण दिशेचा पर्वत विंध्याद्री पर्वत झाला आणि जो पर्वत सेतू बांधन होत नाही तोपर्यंत हे नाव राहील, त्यामुळे सर्व काही भस्म झाले, अशी माहिती श्रीरामांना सांगितले. आणि दंडकारण्याच्या ठिकाणी पुन्हा वस्ती व्हावी म्हणून नारद मुनीने विंध्याद्री पर्वताला विनंती केली. त्याप्रमाणे मेरू विंध्याद्रीला म्हणू लागला. मेरू व विंध्याद्री यांच्यात स्पर्धा झाली, त्यामुळे सूर्यचंद्राची सुद्धा गती मंदावली. त्यावेळेस त्या ठिकाणी एकांत निर्माण झाला. मग सर्व ऋषी मिळून ब्रह्म विष्णू आणि महेश यांच्याकडे सभेमध्ये सांगण्यात आले की यांची मस्ती उतरवणारा म्हणजे अगस्तीच आहे. असा विचार करून अगस्ती म्हणाले की तुम्ही दक्षिणेस जाऊन विंध्याद्रीला आडवे करा आणि सर्वांना जीवनदान द्या, हे सामर्थ्य तुमच्याकडे आहे, असे म्हणाले. नारदाच्या मनात काय हे जाणून मी इथे आलो आणि अशा प्रकारे या ठिकाणी येत असताना पाऊस घेऊन आलो. त्यावेळेस विंध्याद्री माझ्या समोर येऊन लोटांगण घातला आणि मला म्हणू लागला की उत्तर सोडून दक्षिणेस का आला, मला सांगा. असे म्हटल्यानंतर मी काय सांगितले ते तुम्हाला सांगतो. रामा ऐका, मी विंध्याद्रीला म्हणालो की तू एवढ्या मोठ्या झाला आहेस म्हणून मेरू चर्चा करू लागला आहे, म्हणून देव सुद्धा तुझे वर्णन करू लागले. असे म्हटल्यानंतर विंध्याद्रीला आनंद झाला म्हणून मला लोटांगण घातले आणि त्याने मला विचारले की ही ऋषीवर्य, तुम्हाला कुठे जायचे आहे, कुठेपर्यंत राहायचे आहे, मला सांगा. म्हटल्यानंतर ऋषी म्हणतात की मला दक्षिणेला जाऊन तीर्थाटन करायचे आहे, तू खाली बस. असं म्हटल्यानंतर त्याने खाली झाला आणि मी निघालो आणि जाताना त्याला सांगितले की तीर्थाटन करून येईपर्यंत उठायचे नाही, असे वचन मी त्या पर्वताकडून घेतले. तेव्हापासून सूर्याचे आणि चंद्राचे काम सुरू झाले आणि नित्यक्रम या ठिकाणी होऊ लागला. आणि माझ्या आगमनाने या ठिकाणी पाणी, चारा, वृक्ष सगळे निर्माण झाले, त्यामुळे अनेक पशु पक्षी निर्माण झाले. म्हणून या ठिकाणी आणि या प्रदेशाला राजा नाही म्हणून इथं राक्षस वाढले आहे आणि दंडक अरण्यात तुझे आगमन झाले आहे. तुमच्या कृपेने सर्व अरण्य पावन होईल, अनेक ब्राह्मण तुम्हाला वंदन करतील आणि तुमच्या पराक्रमाने अनेक राक्षसाचा संहार होईल आणि या प्रदेशाला तुम्ही सुखी कराल. त्यामुळे या प्रदेशाला श्रीराम क्षेत्र असे नाव पडेल. असे म्हणताच श्रीरामांना आनंद होऊन आपले मस्तक अगस्तीच्या चरणावरी ठेवून विचारतात की आता आम्ही कुठे राहावे. असे म्हटल्यानंतर ऋषीवर्य म्हणतात की हे प्रभू, गंगा तटी पंचवटी आहे, तिथे तुम्ही राहावे. असे म्हटल्यानंतर सर्वांना आनंद झाला आणि सर्वजण आश्रम सोडून निघाले आणि नाथ महाराज एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन कथेस पूर्ण विराम देतात. जय श्रीराम, जय श्रीराम.